सर्वच प्लेयर आपल्याला यंग पाहायला मिळतात. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र नॉट, त्यानंतर डबल पाहायला मिळते. अमित दादा इकडे ना. विकेटचं पतन झाले, फलंदाज बाद झालेले आहेत. ₹1000 कोणाला पडले असतील त्यांनी आणून द्यायचेत. आमचे गौरवदादांचे 2000 पडलेत. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. धावसंख्या फलकावरती 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता या बॉलवरती काय आहे ते बघणं महत्वाचं असणार आहे. ओम साई गणेश प्रॉमिस आयोजित बोरगावकर चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि योग्य तो निर्णय दिला जाईल. नो बॉल. नो प्लस किती सर? नो प्लस 4 म्हणजे 5 का? 5 धावा 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
स्ट्रोक जबरदस्त बॉल सीमा पलीकडे लकीच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा रँक पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 12 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चौकार त्यासोबतीला नो बॉल वरती 4 म्हणजे नशिबाच्या 5 धावा फलकावरती ऍड झाल्या. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. यावेळेस देखील वाईट +1 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 15 आकड्यावर. बॉल सीमा पलीकडे चौकार आलाय. जबरदस्त मैदानावरती स्ट्रोकचं एक्झिक्युशन पाहायला मिळतोय. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला लकीच्या माध्यमातून. मात्र एक धाव सिंगल ऍड होईल धावसंख्या फलकावरती. धावसंख्या फलकावरती 20 विथ लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 20. पंच किती धावा आहेत ते सांगा ना तुम्ही पहिले. एक. मग धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 22 या आकड्यावर. अशा रीतीने अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील धावसंख्या फलकावरती 23 आणि आता 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये बनवले 23. वाईट बॉल. वाईट +1 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 25 या आकड्यावर. यावेळेस देखील हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र डॉट बॉल निर्धाव असेल.
त्यावेळेस देखील एकदा वाट. सव्वीस या आकड्यावरती धावफलक एका कडेच्या मोबाईलमध्ये. तीन तीन बॉल झालेत. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 27. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नो बॉल. धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 28. हा बॉल डॉट असेल. यावेळेस देखील सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 29. 29 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. धावसंख्या फलकावरती 29 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 29 29 धावा. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. किरण. किरण पाहायला मिळतील. यावेळेस देखील एक धावा. टीमच्या टोटल मध्ये धावफलक पुढे जाईल. 30 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. किरण. सिंगल ऍड होईल. लकी आता स्ट्रायकिंग एंड वरती येत. बघूया लकी कशा प्रकारची कामगिरी करतायत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा की 2 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33. यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन 34 या आकड्यावरती. तिसरा धक्का. .34 34 या आकड्यावरती धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळाला. नो +1 2 धावा. टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल.
36 धावा फलकावरती. 4 बॉलचा खेळ झालेला आहे आणि अजून एक दणकेदार स्ट्रोक बॉल सीमा पलीकडे चौकार. प्रदीन काझी. एक्केचाळीस. धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू 41 धावा विजयासाठी समीकरण. स्ट्रायकिंग एंड वरती ज्याच्या नावात रन आहे असा किरण पाहायला मिळतोय. बघूया किरणच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. महेश पाहायला मिळतील. मयंक पाहायला मिळतील. बघूया मयंक कशा प्रकारची कामगिरी करतायत. यावेळेस चांगला बॉल, पहिलाच बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 0. 41 धावांची आवश्यकता असेल. फुलटॉस बॉल आणि तरी देखील 1 धाव झाली. 8 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 1 या आकड्यावर. चेंडू झाले 2. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय असंख्य फलकावरती स्थिरता धारण करत असताना 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. धावफलक 4 या आकड्यावरती. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा फलकावरती आहेत. 20 चेंडू 37 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. समीकरण आपल्याला काय पाहायला मिळेल. आणि यावेळेस देखील नो बॉल पंचांचा इशारा येतोय. नो +1. 2 धाबा फलकावरती आड होतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 मिनिटं थांबा डीजे. वरती 2 धावेंनी पुढे सरकेल म्हणजे नो +1. धावसंख्या नो +1 एकूण 2 धावा. साई गणेश मायरा, साईराम सीसी टॉस करून घ्या. स्ट्रोक जबरदस्त बॉल सीमा पलीकडे. सडक पे कडक पे धडक. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. विकी दादा प्लीज टॉस साठी. यावेळेस देखील
विकेटचं पतन झाले. किरणच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. येस डीजे. गोलंदाज तयार. यावेळेस हवेमध्ये होता. कॅचची शक्यता निर्माण झाली होती, मात्र झेल झाली ड्रॉप. लकी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. बघूया लकीच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ओव्हर नंबर 2 मध्ये लकी. येस विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद. वरती आपल्याला पाहायला मिळेल 10 या आकड्यावर. 10 ऑन द बोर्ड. फलंदाज बाद. रहीमच्या खेळीचा अंत. 1 मोर विकेट डाऊन. यस डीजे. विकी दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विकी दादाचं करूया सहर्ष स्वागत. इवन जोडी रोहन आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच राजदादा. चला आपण टॉस साठी बोलूया दोन्ही संघांच्या कॅप्टनला. टॉस करून घ्यायचे, त्यामुळे रिक्वेस्ट दोन्ही संघांचे कॅप्टन. एक मिनिटामध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित झाले नाही, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ते काय बोलतच नाहीयेत. चला टॉस करून घ्या सुशांत. 1 2 3 3 प्लेयर आहेत उपस्थित. चला आपण टॉस लगेच करून घेणार आहोत. चला टॉस आपण करतोय. ते बडबड करण्यातच बिझी आहेत, त्यांना कळतच नाहीये काय चालू आहे. आजच्या गावात महत्वाचा धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. 12 चेंडू 26 धाब्यांची आवश्यकता असेल. 12 बॉल मध्ये 26 धावा आणि विकेटचं पतन. पंधरा धावा या फलकावरती आहेत. यावेळेस देखील आणि इथे फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला 15 आकड्यावरती. सायरम सीसी टॉस जिंकले. डिसिजन फिल्डिंग घेतली आहे. बॅटिंग साठी साई गणेश मायरा संघाला इन्व्हाइट केलंय.
15 आकड्यावरती अजून एक धक्का बसत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 6वा धक्का बसतोय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा. 2 धावा पाहायला मिळतील. 1 प्लस सिंगल असेल. ओके देन. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ऑन द बोर्ड 17. रनआउटचा प्रयत्न होता, मात्र इथे चूक झाली आहे. अशा रीतीने अगदी आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव झाली 8. धावसंख्या फलकावरती 18 आकड्यावर. डॉट बॉल. त्यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. अपील उचलून धरली आहे. सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला पाहायला मिळतो टीम YCC संघाने. हार्दिक अभिनंदन टीम YCC. हार्ड लक.